हॅलो, मी स्वाती कदम फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये एक फ्लाइट जर्नी दाखवणार आहे। म्हणजे मी आज ट्रॅव्हल करणार आहे दिल्ली टू मुंबई वाया विस्तारा फ्लाइट। तर आजचा हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण मी आज तुम्हाला दिल्ली एअरपोर्ट दाखवणार आहे। दिल्ली एअरपोर्टवर कसं बोर्डिंग करायचं, कसं जायचं, कुठे खायचं वगैरे सगळी ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्ही हा माझा व्हिडिओ आज पूर्ण एंडपर्यंत बघा, आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। फ्लाइंग राणी, चला आता ऑन द वे टू दिल्ली एअरपोर्ट। हो, सो ऑन द वे टू दिल्ली एअरपोर्ट, आणि मी आता एअरपोर्टला पोहोचते आहे। 500 मीटरवरच आहे एअरपोर्ट। सो सी यू सून ॲट एअरपोर्ट। चला। सो गाईज, मी आता आलेली आहे दिल्ली एअरपोर्टला। हे आहे दिल्ली एअरपोर्ट। सो ऑन द वे टू दिल्ली एअरपोर्ट। सो दिल्ली एअरपोर्टला आल्यानंतर मी वेब चेकिंग केलं होतं, आणि आता मी एंटर करते आतमध्ये। सो हे आहे सो मी आता एंट्री केलेली आहे, आणि मी आता आतमध्ये जाते। सो हे आहे विस्तारा। आणि मला सांगितलं की काउंटर बीला जायचं आहे। नाव आय एम गोइंग टू काउंटर बी। सो हे आहे विस्ताराचा काउंट, आणि इथे बॅग चेक करून, त्याचा वेट चेक करून ती ड्रॉप केली जाते एअरलाईन्समध्ये। सो आता माझं बॅगचं वेट चेक होईल आणि ती ड्रॉप होईल विस्तारा घ्यायची। तुम्ही ते क्यूमध्ये उभी आहे। तिथे परत आपला ID चेक केला जातो, आणि ID चेक केल्यानंतर बॅगला असा एक टॅग लावला जातो, आणि ही बॅग कशी आतमध्ये जाते। सो ही बॅग आता गेली एअरलाइन्समध्ये। थँक्यू। सो माझी बॅग आतमध्ये चाललेली आहे। इथे असं बघू शकता की इथे दुसरा बॅग पण चाललेला आहे। सो जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे आहे दिल्ली एअरपोर्ट, आणि इथे माझी बॅग ड्रॉप आतमध्ये गेलेली आहे, आणि मला मिळाला आहे माझा बोर्डिंग पास, विच इज दिल्ली टू बॉम्बे। आणि आता मी चालली आहे सिक्युरिटी चेकला। तिथे माझी बॅग वगैरे चेक होईल, आणि मग तिथून मी पुढे एंटर करेन। सो लेट्स गो। सिक्युरिटी चेक्स। ऑल राईट, थँक्यू। सो स्टाफ इज व्हेरी कोऑपरेटिव्ह। स्टाफ हा कोऑपरेट करतोय, आणि मी आता चालली आहे सिक्युरिटी चेक्सला। तर जे आपण आपल्या मोबाईल चार्जिंग, लिथियम बॅटरीज ज्याही असतात त्या आपल्याला आपल्यासोबत कॅरी कराव्या लागतात वरती, आणि त्या सिक्युरिटी चेक्सला जातात। सो मी आता आहे सिक्युरिटी चेक्स। सो इथे लाईन आहे बिझनेस क्लास, इकॉनॉमी। माझा इकॉनॉमी तिकीट आहे, सो मी इकॉनॉमी तिकीटसाठी लाईनमध्ये क्यूमध्ये उभी राहते। सो हे आहे क्यू। नाव आय एम गोइंग टू द क्यू। सो इथे सिक्युरिटी चेक केली जाते। सिक्युरिटी चेक मी तुम्हाला दाखवते। मोबाईल वगैरे जे काही असेल त्याच्यासाठी चेक केलं जातं। सो आता आपल्याला आपलं सामान घ्यायचं आहे, एखादा ट्रे घ्यायचा बेसिकली इथे, आणि ट्रेमध्ये आपलं सामान ड्रॉप करायचं। सो मी आता ट्रे सर्च करते। सिक्युरिटी चेक झालेलं आहे, बॅग्स वगैरे सगळं चेक झालेलं आहे, आणि आता मी ऑन द वे चालले।
क्रेडिट चेक फायनली झालेलं आहे. सो हे आहे दिल्ली एअरपोर्ट. सिक्युरिटी चेक्स वगैरे सगळं इथे होतं. सिक्युरिटी चेक झाल्यानंतर गेट्स आहेत. गेट्स उतरल्यानंतर आपल्याला वेट करायचं आहे. सो फ्लाईट आहे माझी 12:50ची. तर माझ्याकडे आता वेळ आहे. तर आता आपण वेटिंग एरियामध्ये जाऊया. जर आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आपल्याला लॉन्ज ॲक्सेस मिळतो. आणि लॉन्ज ॲक्सेसमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळंच काही अवेलेबल आहे. बट फॉर दॅट आपल्याला क्रेडिट कार्ड यूज करावं लागतं. सो आता जर मी तुम्हाला दाखवते ना, तो इथे इंडिकेटर लागलेलं आहे की तुमची फ्लाईट किती वाजता आहे, काय आहे. सो मी माझी फ्लाईट चेक करते आणि बघते. माझी आहे विस्तारा UK 993. सो माझी लागलेली आहे 58मध्ये. तुम्ही बघू शकता की हे इंडिकेटर आहे फ्लाईट चेक इन इन्फॉर्मेशन. आणि इथे आपल्याला आपली फ्लाईट कुठे लागली आहे ते कळतं. माझी आहे विस्तारा जी 58ला लागलेली आहे. 58ला जाते आहे कारण माझी फ्लाईट 58मध्ये आहे. सो इथे सगळे गेट्स आहेत. मी तुम्हाला दाखवते. बघा इथे गेट आहे. गेटमध्ये लॉन्च आहे. एअरपोर्टवर काही घ्यायचं असेल आपल्याला तर तेही आपण घेऊ शकतो. इथे शॉप्स आहेत, क्लोथ्स वगैरे असे इथे गेट नंबर्स दिलेले असतात. सो माझा आहे 58 जो माझ्या इथे जाईल. इथेही जागोजागी इंडिकेटर आहेत, इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. बेसिकली थोडंसं इथे आतमध्ये आल्यावर मॉलमध्ये आल्यासारखं वाटतं. ऑन द वे टू मुंबई ॲट दिल्ली एअरपोर्ट. इथे मॅकडॉनल्ड्सचे आउटलेट वगैरे आहे. जर तुम्हाला इथे काही खायचं असेल तर तुम्ही इथे खाऊ पण शकता. प्रेयर रूम पण दिसते, प्रार्थना कक्ष. जर कोणाला इथे प्रेयर वगैरे करायची असेल तर इथे तशी रूम पण आहे. मेडिकल रूमही आहे फॉर द इमर्जन्सी पर्पज. तिथे डॉक्टर्स वगैरे अवेलेबल असतात. मस्त बीचवर आल्यासारखं वाटते. समोरच एअरपोर्टचं गेट आहे जिथून ज्या फ्लाईट्स येतात त्या आपण तुम्ही बघू शकता. फायनली मी पोचलेली आहे गेट नंबर 58ला. यू कॅन सी ओव्हर हिअर 58 आहे. सो जेव्हा टायमिंग होईल तेव्हा ते आपल्याला बोर्डिंग करतील आणि आपल्याला आतमध्ये नेतील. तोपर्यंत वेट करू. रनवे दाखवते. सो दिल्लीचा रनवे कसा आहे. अजून थोडासा वेळ आहे. सो मी विचार केला की जरा रनवे दाखवते. तिथून फ्लाईट टेक ऑफ आणि लँड होतात दिल्लीला. हे आहे दिल्ली रनवे.
हे बघू शकता, हे आहे दिल्लीचं रेल्वे. जेव्हा तुम्ही प्लेन मध्ये बोर्ड करता. सो हा आहे रनवे आणि इथून मी आता एंट्री करते टुवर्ड्स द फ्लाइट. सो जर तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लवकर सबस्क्राईब करा. फ्लाइंग राणी, चला आता आपण फ्लाय करूया टू मुंबई. हॅलो, थँक्यू. हे आहे फ्लाईटचं एंट्री गेट. हे आहे फ्लाईट. हॅलो, गुड आफ्टरनून. आय एम गुड, हाव आर यू? हे आहे फ्लाईट आणि माझी आहे 20F. ती आहे विस्तारा फ्लाईट आणि विस्तारा फ्लाईटमध्ये काही मॅगझिन्स देतात जसं मी तुम्हाला सांगितलं. हे आहे मॅगझिन. एअरबॅग्स आहे इफ यू आर नॉट वेल आणि ही सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स. जसं आपल्याला फूड येईल आपण ह्याच्यावर फूड ठेवायचं आहे आणि वी कॅन जस्ट एन्जॉय आवर लंच. विस्तारा फ्लाईटमध्ये फूड इन्क्लुडेड असतं, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा फूड काही कॅरी करावं असं लागत नाही. पण तरी जर तुम्हाला वाटत असेल काही कॅरी करावं असं तर आपण इथे फूड कॅरी करू शकतो आणि तुम्ही फ्लाईटमध्ये ते खाऊ पण शकता. सो प्लेन आता सुरू झालेलं आहे आणि मी असं बेल्टही लावून घेतलेला आहे. विमान में धूम्रपान करना, इलेक्ट्रॉनिक सिगरेट्स का उपयोग और मदिरा पीना सख्त मना है. आपकी जानकारी के लिए विस्तारा की सभी उड़ानों में गुटखा जैसे तंबाकू पदार्थों का सेवन भी फूड इन्क्लुडेड असतं. तो फूड आलेला आहे. मी व्हेज सुद्धा ऑर्डर केलेलं. फूडमध्ये बघा काय ही आहे पाण्याची बॉटल. हे व्हेजमध्ये पुलाव दिलेला आहे, एक बन आहे, एक बटर आहे, एक डेझर्ट त्यांनी दिलेलं आहे आणि हे स्पून्स आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं फूड मेनूमध्ये आता लंच आलेलं आहे. लंचमध्ये आलेलं आहे राईस आणि राजमा विथ बन आहे एक आणि बटरही दिलेला आहे आणि डेझर्टमध्ये त्यांनी एक केक दिलेला आहे आणि हे स्पून वगैरे आहे. सो हा असतो मेनू विस्ताराचा. हा व्हेज मेनू आहे. सो मी आता टेस्ट करते. छान आहे चवीला. मिक्स व्हेज एक सब्जी पण दिलेली आहे. नेहमी लक्षात ठेवा की विस्ताराच्या फ्लाईटमध्ये फूड हे इन्क्लुडेड असतं. ते तुमच्या फ्लाईट तिकीटमध्येच इन्क्लुडेड असतं. त्याच्यावर तुम्ही व्हेज नॉन व्हेजनुसार तुम्ही तुमचा चूज करू शकता.
सो मी आता फायनली पोचलेली आहे मुंबई एअरपोर्टला. इथे माझी जर्नी आता संपलेली आहे. सो तुम्ही मला सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. फ्लाइंग राणी. चला आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.